प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चांगला असला पाहिजे, त्यांचा पाया चांगला असला पाहिजे. मुलांना जे आवडते, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, पण तसं न होता CSRच्या माध्यमातून सुद्धा मला माझ्या शाळा अगदी चांगल्या करायच्या आहेत आणि पालकांच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाबद्दल विश्वास निर्माण करायचा आहे. एकानंतर एक आम्ही शिक्षण संस्था काढत गेलो की जेणेकरून आपली मुलं सुद्धा फार्मासिस्ट, डॉक्टर, इंजिनियर, लॅब टेक्निशियन व्हायला पाहिजेत आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजेत. आमचे जेव्हा कॅम्पस असतात तेव्हा तेथील मुलांना जी बेरोजगार आहेत आणि त्यांना सुद्धा बोलवून मी त्यांचं सुद्धा सिलेक्शन या आमच्या कॅम्पसेसमधून या कंपन्यामध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे. छोट्या उद्योगापासून सुरुवात करून सुद्धा इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. मोबाईल हे सगळ्यांचं जग झालेलं आहे, तर त्याच्यातून कुठंतरी या मुलांची सुटका व्हायला पाहिजे. म्हणून मी मोबाईल बंदी ऍटलिस्ट 3 तास तरी प्रत्येक गावामध्ये मोबाईल बंदी व्हावी यासाठी मी आव्हान केलेलं आहे. 89 गावामध्ये त्यापैकी फक्त 5 गावांनी ते अवलंबलेलं आहे. आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पंचायत समितीच्या सभापती, जिल्हा महिला आणि बाल कल्याण समितीच्या त्या सदस्य आहेत, गायनॉक असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत, याशिवाय संत गजानन शिक्षण समूहाच्या त्या ट्रस्टी आहेत. म्हणजेच आपल्याला ओळखलं असेल मित्रांनो, डॉक्टर प्रतिभा चव्हाण हे आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. खरं तर ग्रामीण शिक्षणावर त्यांच्यावर आपण गप्पा मारणार, चर्चा करणार आहोत. ग्रामीण शिक्षण आणि करिअरच्या संधी मॅडमांची नुकतीच 2-3 महिन्यापूर्वी सभापतीमध्ये निवड झालेली आहे आणि आता शैक्षणिक वर्ष हे यंदाचं जून पासून चालू होणार आहे आणि आपण त्यांच्यावर ग्रामीण शिक्षणावर आपण बोलणार आहोत. तर मॅडम, पहिल्यांदा आपल्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे. कशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण सुधारण्याचा आपला प्रयत्न असेल? तुम्ही गेल्या 3 महिन्यापूर्वी सभापती पदाची ही धुरा स्वीकारलेली आहे. कशा पद्धतीने तुमची वाटचाल असेल आणि कशा पद्धतीने आता तुम्ही मूव्ह होत आहे? आज आपल्या गडिंग्लज तालुक्यामध्ये 128 प्राथमिक शाळा आहेत आणि त्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक अडचणी आहेत, पण त्या अडचणी सोडवण्यासाठी गेले 3 महिने आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत. जसं की ज्या इमारती अगदी प्रॉब्लेमॅटिक आहेत त्यांची दुरुस्ती किंवा काही इमारतींचं निर्लेखन करणे किंवा स्वच्छतागृह आहेत का किंवा नसतील तर ती बांधून देणे किंवा गळती काढणे, तसंच शिक्षक भरती. आणि आम्ही आता मध्ये शिक्षण समायोजन केलं, त्यामध्ये जिथं कमी पट आहे, जास्त शिक्षक आहेत त्यांची बदली, जिथं जास्त पट आहे, कमी शिक्षक आहेत अशा ठिकाणी करून समायोजन करण्यात आलं आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता शिक्षकांची उपलब्धता बरीच चांगली झालेली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी तरीही स्टाफ कमी पडत आहे त्या ठिकाणी आम्ही इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी तिथं आम्ही एक्स्ट्रा शिक्षक नेमण्याची तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी मला मुश्रीफ साहेबांचा सुद्धा मदत त्यासाठी होणार आहे. आणि आम्ही तिथे एक्स्ट्रा शिक्षक नेमल्यामुळे मुलांचा गणिताचा आणि इंग्रजीचा पाया चांगला होणार आहे. पण त्याचबरोबर या CSRच्या माध्यमातून सुद्धा मला माझ्या शाळा अगदी चांगल्या करायच्या आहेत आणि पालकांच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाबद्दल विश्वास निर्माण करायचा आहे. या दृष्टीने मी माझं काम करणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक विद्या मंदिरांच्या मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असं वाटतं आपल्याला? आम्ही प्रयत्न करत आहोत, वाढेल असं वाटतं, पण आम्ही आमचा प्रयत्न नक्की राहील. आमच्या या प्रयत्नानंतर निदान पुढच्या वर्षी तरी वाढेल अशी मला अपेक्षा आहे. पण तो दर्जा सुधारण्यासाठी आम्ही सर्वजण नक्की प्रयत्न करणार आहोत. बेसिक जे असतं ते प्राथमिक शिक्षण, तो जर पाया घट्ट असेल तर पुढे जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगले मार्क्स मिळतात, चांगली टक्केवारी मिळते, त्यामुळे चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, प्राथमिक शिक्षण पुढे जाण्यासाठी खूप महत्वाचं आहे? नक्कीच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चांगला असला पाहिजे, त्यांचा पाया चांगला असला पाहिजे. मुलांना जे आवडते, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, पण तसं न होता त्यांच्यामध्ये कोणते स्किल आहेत या स्किलचा विचार करून सुद्धा त्यांच्यामध्ये काय स्किल डेव्हलपमेंट करता येईल आणि त्या पद्धतीने त्या मुलांना कसं घडवता येईल आणि त्याच्यासाठी मी माझ्या संत गजानन शिक्षण समूहाची सुद्धा मदत घेणार आहे. HM ग्रुप खूप मोठं आहे, खूप मोठं नाव लौकिक आहे, खूप मोठं काम आहे. तुम्ही आता राजकारणात आलाय म्हणून नाही तर पूर्वीपासून तुमचं काम आहे, समाजकार्य किंवा जे काही विधायक काम आहे ते तुमच्या हातून घडत असतात. विद्यार्थ्यांना शिकवणे याबरोबर अजून काय करू शकतं संत गजानन शिक्षण समूह, जेणेकरून प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, प्राथमिक मधील जी मुलं आहेत ती हुशार झाली पाहिजे, ती चांगली शिकली पाहिजे? अगदी परवाचीच गोष्ट आहे की मला इमारतींचं ऑडिट करून पाहिजे होतं मोडकळीस आलेल्या, मग त्या ग्रामपंचायतीच्या असो की प्राथमिक शाळेच्या असो की प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या असो. मी लगेच आमच्या सावंत सरांना फोन केला आणि त्याचं काम असतं शिवाजी विद्यापीठातील इंजिनियर्स येऊन. लगेच मला सावंत सरांनी एका मिनिटामध्ये त्यांच्याशी फोन करून सांगितलं की त्यांची टीम मॅडम मी लगेच बोलवून घेतोय आणि ते काम आपलं झटपट होऊन जाईल आणि तुम्हाला ज्या 40 शाळांचं पाहिजे आहे करून ऑडिट ते मी तुम्हाला लगेच करून देतो.
येतो आणि त्यावेळेला आपले संत गजानचे सिव्हिलचे विद्यार्थी सुद्धा तिथे जातील आणि त्यांना हेल्प करतील. मग आपलं काम पटापट होईल. म्हणजे इतकं काम पटापट केवळ माझ्या संस्थेमुळे, संत गजानन शिक्षण समूहामुळे मला मदत केल्यामुळे झालं. म्हणजे ही गोष्ट तितकीच खरी आहे. आज मी कुणालाही माझ्या संस्थेतल्या व्यक्तीला मग आरोग्यामधलं काम सपोज असो तर तिथे मी म्हटलं की नाही मला या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅम्प लावायचा आहे, माझी टीम लगेच तिथे जायला तयार असती. तिथल्या जो स्टाफ आहे आमचा गव्हर्नमेंटचा, त्या स्टाफला संत गजाननचा स्टाफ मदत करतो, टेक्नॉलॉजी पुरवतो, मशिनरी पुरवतो, मदत करून लगेच आमची कामं होऊन जातात. म्हणजे इतका मला माझ्या संस्थेचा फायदा आहे. कसं सहकार्य मिळतं, परत बाकी ट्रस्टींचं कसं सहकार्य मिळतं, बाकी कर्मचाऱ्यांचं कसं सहकार्य मिळतं तुम्हाला संत गजानन शिक्षण समूहाच्या? आता उदाहरणार्थ मला इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे संत गजानन महाराज शिक्षण समूहाला 150 कॅम्प मिळणार आहेत. ते 150 कॅम्पसाठी अनुदान इंडियन कॅन्सर सोसायटी संत गजानन महाराजच्या ऑन्को डिपार्टमेंटला पुरवणार आहे. तर ते सर्व कॅम्प मी स्वतः आणि माझे प्राथमिक आरोग्य केंद्रामधले प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक गावामध्ये मी माझ्या 89 गावामध्ये या कॅम्पच्या माध्यमातून पोहोचणार आहे. त्याचा हेतू एक आहे की सगळ्यांची ओरल कॅव्हिटी चेक करायची आणि तोंडाचे कॅन्सर आहेत का ते स्त्री पुरुषामध्ये बघायचे, स्त्रियांच्यामध्ये स्तनाचा कॅन्सरसाठी स्तनाचं चेकअप करायचं, त्यामध्ये काही दोष आढळला तर त्यांना पुढच्या सुविधांसाठी पाठवायचं. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करायची मॅरिड बायकांच्या मध्ये आणि त्याच्यानंतर तिथे जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना पुढच्या तपासणीसाठी पाठवायचं. त्यामुळं तोंडाचे कॅन्सर, ब्रेस्टचे कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर आणि गर्भमुखाचे कॅन्सर यांचं प्रोव्हिजनल स्क्रीनिंग त्या कॅम्पद्वारे घेण्यात येणार आहे. तर इथं माझ्या संस्थेचाच मला फायदा होणार आहे माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि नक्कीच त्यामुळं आणि या कामी मला संजय डॉक्टर मला मदत करत आहेत. म्हणजे इथं मला माझ्या घरच्या लोकांचा सुद्धा खूप चांगला सपोर्ट मिळतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल हा शहरामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा असतो. खरंच केलं पाहिजे का, शहराकडे गेलं पाहिजे का, शहरामध्ये जाऊन शिकलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी मला खूप आवडेल. आज या गडिंग्लज तालुक्यामधून कोल्हापूर, पुणे, बॉम्बेला आपली मुलं शिक्षणासाठी ठेवणं अत्यंत अवघड आहे. आज सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला त्या मुलाला जर बाहेर ठेवून शिक्षण द्यायचं असेल तर 6 ते 7 हजार रुपये महिन्याला लागतात. जर तो गाई आणि म्हशींचं दूध विकून आणि येणाऱ्या भाताच्या 4 पोत्यावर आपली उपजीविका करत असेल तर हे पैसे आपल्या मुलाला हॉस्टेलला ठेवून फी भरायला शिक्षण देऊन तो कुठून आणणार? याच एका विचारानं पेटून उठून आम्ही ठरवलं की नाही, एकानंतर एक आम्ही शिक्षण संस्था काढत गेलो की जेणेकरून आपली मुलं सुद्धा फार्मासिस्ट, डॉक्टर, इंजिनियर, लॅब टेक्निशियन व्हायला पाहिजेत आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजेत. या पाठीमागं डॅडींची खूप मोठी आम्हाला शिकवण आहे. त्याचबरोबर पतंगराव कदमांचे, DY साहेबांचे विचार आणि यशवंतराव साहेबांचे विचार जेव्हा डॅडींनी आणि वसंतदादांचे विचार जेव्हा डॅडींनी आम्हाला सांगितले की आपल्याला महाराष्ट्राला कुठे न्यायचं आहे आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीने शिक्षण संस्था डेव्हलप करायचे, ही खरी प्रेरणा आम्हाला डॅडींनी दिली. आणि त्यांच्या विचारांच्या मुळे आम्ही आज हे जे काही करू शकलो ते केवळ या आम्हाला रुरल भागाला, आमच्या या ग्रामीण भागातल्या मुलांना आज घरातली चटणी भाकरी खाऊन ती मुलं आम्ही पाठवलेल्या बसेसमध्ये, गाड्यामध्ये बसून येत आहेत आणि नॉमिनल त्या खर्चामध्ये आज इतकं मोठं शिक्षण घेऊन आज मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये आमची मुलं काम करतायत. यापेक्षा अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असूच शकत नाही. आता मी सभापती या नात्यानं माझ्या गावामधील या सर्व 89 गावामधील विद्यार्थ्यांना सुद्धा मी आता संधी देणार आहे की आमचे जेव्हा कॅम्पसेस असतात तेव्हा ते फक्त इंजिनियर, डॉक्टर्स यांच्यासाठी नसतात, तर त्याचबरोबर आमची ग्रॅज्युएट झालेली मुलं, न शिकलेल्या मुलांना सुद्धा कंपन्यामध्ये जॉब अवेलेबल असतात. आणि त्या दृष्टीनं मी माझ्या आता गावागावामध्ये आमचे जेव्हा कॅम्पस असतात तेव्हा तेथील मुलांना जी बेरोजगार आहेत आणि त्यांना सुद्धा बोलवून मी त्यांचं सुद्धा सिलेक्शन या आमच्या कॅम्पसेस मधून या कंपन्यामध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. कुठून पण शिकलेला असो किंवा कुठून पण पदवी पण त्याचं पद झालेलं असो, पदवी घेतलेली असो, त्यालाही नोकरी मिळावी. तुम्ही बोलल्याप्रमाणे कोणत्याही फॅकल्टीमध्ये शिकलेलं असू दे किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये शिकलेलं असू दे, तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून ॲज अ तुम्ही सभापती म्हणून तुम्ही सर्वांना जॉब देण्याचा प्रयत्न करा. इंटरनॅशनल लेवलचे जॉब मिळण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील. मला माझ्या खेड्यामधल्या मुलांना सुद्धा मला कुठंतरी त्यांना प्रमोट करायचंय, इंटरनॅशनल लेवल पर्यंत त्यांना पोहोचवायचंय. छोट्या उद्योगापासून सुरुवात करून सुद्धा इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. त्यात AI जनरेटेड केलेल्या शेतीद्वारे सुद्धा माझी मुलं पुढे जाऊ शकतील, इतकं ते आहे. त्याच्यासाठी इंजिनियर, डॉक्टर व्हायला पाहिजे, मोठ्या मोठ्या डिग्र्या घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतील. अगदी गडिंग्लजचा तयार झालेला प्रोडक्ट इंटरनॅशनल बाजारात सुद्धा जाऊ शकतो. फक्त माझ्या तरुणांनी इंटरेस्ट दाखवायला पाहिजे, एवढी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. हे सर्व घडत असताना प्राथमिक जे शिक्षण आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आत्ताचे जे तुम्ही बोलला की बाबा इंटरनॅशनल लेवलला गेला पाहिजे, त्यासाठी प्राथमिकचा विद्यार्थी कसा असायला पाहिजे आणि त्यासाठी पंचायत समिती
कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? आता आज मोबाईलच्या विळख्यामध्ये सारं जग अडकले आणि त्यामुळं आमची लहान लहान मुलं आज मोबाईल दिल्याशिवाय अंगणवाडीमधले मुलं सुद्धा तेवढ्या वेळापुरते येतात, तेव्हा शिक्षकांच्या सानिध्यामध्ये ती अगदी चांगली असतात, त्यांच्याजवळ मोबाईल नसतो, पण घरी गेलं की ती मोबाईल शिवाय जेवण सुद्धा करत नाहीत. मोबाईल हे सगळ्यांचं जग झालेलं आहे. तर त्याच्यातून कुठंतरी या मुलांची सुटका व्हायला पाहिजे. त्यांचा असंख्य वेळ, मग ती छोटी असो किंवा मोठी असो किंवा ती कॉलेजची असो, त्या मोबाईल मध्ये जात आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि याकरता म्हणून मी मोबाईल बंदी ऍटलिस्ट 3 तास तरी प्रत्येक गावामध्ये मोबाईल बंदी व्हावी यासाठी मी आव्हान केलेलं आहे. 89 गावामध्ये त्यापैकी फक्त 5 गावांनी ते अवलंबलेलं आहे आणि 6 ते 9 या वेळेमध्ये मुलांचा आणि पालकांचा सगळ्यांचाच मोबाईल जर बंद झाला तर मुलं आई वडिलांच्या संपर्कात येतील, त्यांच्याशी संवाद साधतील, ती अभ्यास करतील. ही माझी खऱ्या अर्थाने तळमळ आहे. मॅडम, खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहात. खूप चांगल्या पद्धतीने प्राथमिक शिक्षणाला चांगला दर्जा देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्या अनुषंगाने आज या पॉडकास्टच्या निमित्ताने काय आवाहन करताय ग्रामीण भागातील या जनतेला, प्रत्येक सुज्ञ नागरिकांना? खरं बघायला गेलं तर तुम्ही मला फक्त आज शिक्षणावरच बोलायला बोलवलेलं आहे इथं, पण माझ्या पंचायत समितीचे सभापती या नात्यानं मला अनेक काम आहेत. शिक्षण आहे, आरोग्य आहे, बाकी स्वच्छता आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव, असं प्रत्येक गाव आम्हाला करायचं आहे. कारण जर आपल्या गावामध्ये स्वच्छता असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकणार आहे. कारण आरोग्य चांगलं असल्याशिवाय, आपली तब्येत चांगली असल्याशिवाय मेंदूमध्ये कोणतंही शिक्षण जाणार नाही. आणि त्या दृष्टीनं सर्व पायाभूत सुविधा मजबूत करून आपल्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगत करायचं आहे. त्याच पद्धतीनं आरोग्यानं आमच्या सर्व जनतेला आरोग्य संपन्न करायचं आहे. आणि या दृष्टीनं माझा प्रयत्न माझ्या कक्षेमध्ये जे काही कामं येतात त्यामध्ये राहील. त्याचबरोबर मी माझ्या व्यवसायाला मी रोज सकाळी 7 ला उठून माझी दिनचर्या चालू होते. 7 ते 11 मी हॉस्पिटलमध्ये असणारे जे काही ऑपरेशन असतात ते, त्यानंतर राऊंड, त्यानंतर 11 ते 3 रोज पंचायत समिती न चुकता, आणि त्यानंतर 3 नंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन पुन्हा ओपीडी, 5 ते 6 नंतर पुन्हा लोकांची कामं, झालेला पत्रव्यवहार चेक करणे, ती पत्र पुढे फॉरवर्ड करणे, मग ती राज्य लेवलवर असो, आमच्या जेडपी लेवलवर असो, जिथे शक्य आहे त्या ठिकाणी ती पत्र व्यवहार करून त्याचा पाठपुरावा करणं, हे काम माझं रात्री 11 पर्यंत चालू असतं. त्यामुळं मी माझं आयुष्य माझ्या पेशंटसाठी आणि माझ्या समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. आणि हे सगळं करताना मला गजानन महाराजांचा आशीर्वाद खूप मोठा आहे. त्याचबरोबर सर्व जनतेचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील आणि माझ्या कामाची वाटचाल मला अशीच पुढे चालू ठेवायची आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत एवढीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते.